नोंदी सापडल्या मग प्रमाणपत्र का देत नाही? सरकार जे आरक्षण देईल ते कोर्टात टिकेल का? मुंबईला धडक देण्यापूर्वी लोकशाही मराठीवर दिलेल्या मुलाखतीत जरांगे पाटलांचा सरकारला सवाल. वेळ मागणारे मंत्री आणि आश्वासन देणारे मंत्री आता कुठे गेले? चर्चेसाठी आलेल्या मंत्र्यांना आता बोलायला जागा नाही. जरांगेंचा जोरदार हल्लाबोल. बीडचे कार्यकर्ते तुमच्या सोबतचे त्यांनी ही गाडीची व्यवस्था केली आहे. ती बीडमध्ये आलेली आहे आणि ती गाडी आता तुमच्या सोबत असणार तुम्हाला आराम करण्याच्या दृष्टीने तुमच्या तब्येतीसाठी. नाही समाज म्हणून असेल मला नाही माहिती पण असू शकते पण काय नाही मी समाजातच असतो समाजातच राहणार. व्हॅनिटी व्हॅन नाही तर जरांगे पाटील समाजासोबतच राहणार. लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीत जरांगेंचं उत्तर. पंतप्रधान मोदींच्या हस्ते रे नगरमधील कामगारांच्या घरांचं लोकार्पण. घरकुल योजनेतील लाभार्थींना मोदींच्या हस्ते चाव्यांचं वाटप. 22 जानेवारीला ऐतिहासिक क्षण येतोय. 22 जानेवारीला संध्याकाळी घरात रामज्योती प्रज्वलित करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागरिकांना आवाहन. 2024 मध्ये भाजपाचं सरकार येणार. तिसऱ्या कार्यकाळामध्ये भारत टॉप 3 अर्थव्यवस्थेत येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला विश्वास व्यक्त. देशात 2024ला पुन्हा मोदी सरकार येणार. इस बार मोदी सरकार आणि 400 पार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. सरकारला ड्राफ्ट दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून न्यायची आहे. जरांगे पाटलांची सरकारवर टीका. उपोषण सोडायला आलेले मंत्री कुठे आहेत? जरांगेंचा सवाल. संघर्ष करणारे दुसरे होते आणि लाभ घेणारे दुसरेच आहेत. राम मंदिरावरून उद्धव ठाकरेंचा भाजपावर जोरदार निशाणा. उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे माफ करा. अडम मास्तरांकडून चुकून उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख. अडम यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करत चूक सुधारली. राज्यसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. मार्चमध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक. अयोध्येतील मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र स्थानापन्न. गाभाऱ्यातील मंदिरातील फोटो समोर. प्राणप्रतिष्ठा विधीच्या दिवशी 21 विधी होणार. बिल्किस बानो प्रकरणी आत्मसमर्पण करण्यासाठी वेळ मागणाऱ्या दोषींचा अर्ज फेटाळला. अर्जदारांनी दिलेल्या कारणांमध्ये योग्यता नाही. न्यायमूर्ती नागरथांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं दिलं स्पष्टीकरण. नवी मुंबईतील दाम्पत्याला रामपूजेचा मान. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात होणार सहभागी. देशभरातील 11 जोडप्यांना पूजेचा मान. बेळगावमध्ये मराठी भाषेतील रामाचे पोस्टर हटवलं. बेळगाव जिल्हा प्रशासनानं मराठी पोस्टर हटवले. महाराष्ट्र एकीकरण समितीने लावले होते पोस्टर. दिल की बात असली होती है, मन की बात सोच समझकर की जाती है. उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींसह भाजपाला टोला. भाजप आणि आरएसएस संघातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या ठाकरे गटात प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होणारच. आधीच्या सरकारची नीती संशयास्पद होती. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. मुंबईतील चेंबूरमध्ये ठाकरे गट शिवसेना आमनेसामने. शाखेचा ताबा घेण्यावरून दोन्ही गट आमनेसामने. शाखेच्या परिसरात तगडा बंदोबस्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.